नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, करिअर ऑर्बिट अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे. मी डॉक्टर गणेश शिंदे. आपल्याला आज महत्त्वपूर्ण अपडेट आहे, ते म्हणजे आदिवासी विभागाची चौकीदार या पदासंदर्भातली ग्रुप ड ची जी जाहिरात होती, या जाहिरातीची एक वेळापत्रक हे प्रसिद्ध करण्यात आले आणि या प्रसिद्ध वेळापत्रकानुसार जिल्ह्यावार परीक्षाची तारखा या डिक्लेअर केल्यात आणि किती शिफ्टमध्ये ही परीक्षा होणार आहे, या सगळ्या बाबी आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, महत्त्वपूर्ण बाब आहे. आणि ह्या व्हिडिओच्या संदर्भात लक्षात ठेवा, 30 जून 2026 हे अपडेट आहे, म्हणजे आजचं हे महत्त्वपूर्ण अपडेट आहे. चौकीदार गड्ड ची जाहीर सूचना जी आहे ती या ठिकाणी केली गेली आहे. मग ही जाहीर सूचना काय आहे, काय म्हटलं जात आहे बघा. आदिवासी विकास विभागामार्फत दिनांक 27/4/2026 रोजी चौकीदार गट ड या संवर्गाची 478 पदाकरिता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. सदर पदाचे खालीलप्रमाणे प्रवेश पत्र, लेखी परीक्षा उक्त दिनांकास आयोजित करण्यात आली आहे. ओके, 478 पदाची जाहिरात होती आणि या संदर्भामध्ये जी परीक्षा होणार आहे याची डिटेल स्वरूपामध्ये तिने आता इथं दिलंय. गट निकाय वेळापत्रक प्रकल्प कार्यालय जे आहे त्यानुसार त्यांनी वेळापत्रक इथं दिलेलं आहे. या ठिकाणी बघा, वर्धा, चिमूर आणि भामरागड जे गडचिरोलीचा भाग आहे, या भागामध्ये आपल्याला दिसून येईल की 11 जुलैला परीक्षा होणार आहे आणि एका शिफ्टमध्ये ही परीक्षा पार केली जाणार आहे. ओके, त्यानंतर घोडेगाव, पुसद आणि भंडारा या भागामध्ये विदर्भामध्ये 11 जुलैला परीक्षा होणार आहे. या ठिकाणी 2 शिफ्टमध्ये एक्झाम होणार आहे. त्यानंतर धारणी, जव्हार, अहेरी आणि कळमनुरी या ठिकाणी 22 जुलैला एक्झाम आहे एका शिफ्टमध्ये. त्यानंतर चंद्रपूर, नंदुरबार या ठिकाणी 12 जुलैला परीक्षा आहे, 2 शिफ्टमध्ये ही एक्झाम होणार आहे. त्यानंतर डहाणू, तळोदा या ठिकाणी 13 जुलैला परीक्षा होणार आहे, एका शिफ्टमध्ये ही परीक्षा घेतली जाणार आहे. त्यानंतर धुळे, नागपूर या ठिकाणी 13 जुलैला एक्झाम होणार आहे आणि ही परीक्षा 2 शिफ्टमध्ये पार केली जाणार आहे. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर, धुळे आणि नागपूर या ठिकाणी 13 जुलैला एका 2 शिफ्टमध्ये. छत्रपती संभाजीनगर, राजूर आणि पेन या ठिकाणी 14 जुलैला एक्झाम घेतली जाणार आहे आणि ही एक्झाम फक्त एका शिफ्टमध्ये होणार आहे, हे महत्वपूर्ण आहे. कळवण, किनवट या भागामध्ये 14 जुलैला परीक्षा आहे, 2 शिफ्टमध्ये. त्यानंतर अकोला, गडचिरोली आणि पांढरा कवडा या ठिकाणी 15 जुलैला परीक्षा होणार आहे, एका शिफ्टमध्ये. देवरी, शहापूर, यावल आणि सोलापूर 15 जुलैला 2 शिफ्टमध्ये एक्झाम होणार आहे. त्यानंतर नाशिकमध्ये शिफ्ट 1 जी आहे 16 जुलैला होणार आहे, एका शिफ्टमध्ये ती परीक्षा होईल. नाशिकमध्ये शिफ्ट 2 जी आहे ती सुद्धा 16 जुलैला होईल, ती 2 शिफ्टमध्ये ती एक्झाम इथं कंडक्ट केली जाणार आहे. म्हणजे नाशिकमध्ये एकंदरीत 3 शिफ्ट या पार पडणार आहे. पहिली शिफ्ट 16ला, दुसरी 16ला, पण 16ची शिफ्ट जी 2 वेळेस असणार आहे. ओके, महत्वपूर्ण आहे, लक्षात ठेवा. हे सगळे जिल्हे आहेत, या जिल्ह्यानुसार या शिफ्ट दिलेल्या आहेत आणि तारखा दिलेल्या आहेत. म्हणजे 11 जुलैपासून तर 16 जुलैपर्यंत एक्झाम, आठवड्याभरामध्ये एक्झाम ही संपुष्टात येणार आहे. महत्वपूर्ण बाब आहे. या संदर्भामध्ये बघा, करिअर ऑर्बिट अकॅडमीच्या माध्यमातून आपल्याला एमपीएससी गट क ची तयारी करणारे जे विद्यार्थी, त्या विद्यार्थ्यांनी 2 महत्वपूर्ण बॅचेस आहेत बघा. एक पहिली आणि महत्त्वाची बॅच कोणती आहे, रेकॉर्डेड बॅच आहे. ही कोणती असं पूर्णतः रेकॉर्डेड बॅच असणार आहे आणि ती फास्ट ट्रॅक ग्रुप सी साठी 2026 ची. ती फक्त 199 रुपयामध्ये आपल्याला सगळ्या गोष्टी इथं उपलब्ध आहे. लेक्चर आणि नोट्स या तुम्हाला इथं उपलब्ध होईल. मेंटरशिप असेल, यासोबत अनलिमिटेड वॉच टाइम असेल, त्याचबरोबर तुम्हाला एक्झाम पर्यंत व्हॅलिडिटी या ठिकाणी ही दिली जाणार आहे. या व्यतिरिक्त डाऊट सेशन सुद्धा उपलब्ध असणार आहे. त्यामुळे तुम्ही ह्या ठिकाणी ही बॅच घेऊ शकता, फक्त 199 रुपयामध्ये आहे. यासाठी तुम्ही संपर्क साधू शकता किंवा करिअर ऑर्बिट अकॅडमीचा ऍप डाउनलोड करून तुम्ही सरळ सेवा बॅच मध्ये जाऊन ही बॅच डायरेक्टली परचेस करू शकता 199 रुपयामध्ये. तशी दुसरी अजून एक बॅच आहे, एमपीएससी ग्रुप सी 2026 लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये ही बॅच आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड मध्ये म्हणजे तुम्हाला जवळपास ऑगस्ट महिन्यापर्यंत, सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ही बॅच चालणार आहे. या बॅच मध्ये सगळे लेक्चर लाईव्ह मध्ये असणार आहे, पीवायक्यू असणार आहे, तुम्हाला अभ्यास स्ट्रॅटेजी सांगितली जाणार आहे, तज्ञ शिक्षक असणार आहे, यासोबत तुम्हाला अनलिमिटेड वॉच टाइम असणार आहे. एक्झाम पर्यंत तुम्हाला व्हॅलिडिटी इथं उपलब्ध असणार आहे आणि मेन्सची एक्झाम पर्यंत व्हॅलिडिटी याला आपण देत आहोत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टेस्ट सिरीज सुद्धा इथे उपलब्ध असणार आहे तुम्हाला आणि इतर नोट्स वगैरे सगळ्या गोष्टी तुम्हाला ह्या सेशन मध्ये उपलब्ध असणार आहे. यामध्ये
आपली याची फी आहे फक्त 1499 रुपयामध्ये. 1499 रुपयामध्ये तुम्हाला ही बॅच उपलब्ध असणार, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड. सकाळी 8 ते 11 वाजेपर्यंत या बॅचचा टाइम असणार आहे. 3 तास डेली मध्ये तुम्हाला ही बॅच ही डेली रन होणार आहे. त्यामुळे लक्ष ठेवा, पुढच्या परीक्षेमध्ये पास होण्यासाठी ही सर्वोत्तम बॅच म्हणून हिला बघितलं जातं. आणि यासाठी आपल्याला काय करायचं आहे, करिअर ऑर्बिट अकॅडमीचं ऍप प्ले स्टोर मधून डाउनलोड करायचं आहे आणि डाउनलोड करून सरळ सेवा किंवा एमपीएससी कंबाईन च्या फोल्डर मध्ये गेला तर तुम्हाला ही बॅच त्या ठिकाणी उपलब्ध ही असणार आहे. त्यामुळे वेळ दवडायचा नाहीये आणि बॅच जी आहे ती लवकर जॉईन करायची आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करायचा, संपर्क साधायचा, जेणेकरून तुमचे काही प्रश्न असतील तर ते प्रश्न या ठिकाणी सुटतील. ओके. त्यानंतर बघा, वेळापत्रका संदर्भामध्ये शिफ्ट, आदिवासी विभागाचे जी वेळापत्रक आहे त्याचं शिफ्ट सुद्धा सांगितलं गेलेलं आहे. पहिली आणि दुसरी 2 शिफ्ट मध्ये एक्झाम घेतली जाणार आहे. यामध्ये सांगा शिफ्ट नंबर, रिपोर्टिंग टाइम, गेट क्लोज, स्टार्ट टाइम आणि एंड टाइम हे सांगितलेलं आहे. सर्वसाधारण पहिली शिफ्ट जी आहे सकाळी 8 वाजता त्यांचा रिपोर्टिंग टाइम असेल. गेट क्लोज 9:30 पर्यंत गेट क्लोज होणार आणि 10 ते 12 या 2 तासामध्ये ही परीक्षा ही घेतली जाणार आहे पहिल्या शिफ्ट मध्ये. बरं, जे उमेदवार दिव्यांग आहेत या दिव्यांग उमेदवारांसाठी शिफ्ट 1 ही सकाळी 8 वाजता चालू होईल, 9:30 पर्यंत हे राहील आणि 10 ते 12:40 वाजेपर्यंत म्हणजे 40 मिनिटाचा कालावधी दिव्यांग व्यक्तींसाठी अधिकचा या ठिकाणी दिला जाणार आहे. त्यानंतर शिफ्ट सर्वसाधारण शिफ्ट 2 जी आहे ती आहे. त्यानंतर ह्या शिफ्ट काय आहे, दुपारी 1 वाजल्यापासून 2:30 वाजेपर्यंत तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या रिपोर्टिंग करून तुमच्या एक्झाम हॉलमध्ये पोहोचायचंय आणि त्यानंतर दुपारी 3 ते 5 वाजेपर्यंत तुमची एक्झाम ही इथं घेतली जाणार आहे. 2 तासाचा पेपर असणार आहे. त्यानंतर दिव्यांगासाठी सुद्धा सेम आहे. 1 वाजता यायचं, 2:30 वाजेपर्यंत तुम्ही तुमच्या आतमध्ये असलं पाहिजे, नाहीतर गेट क्लोज होईल आणि 3 ते 5:40 वाजेपर्यंत तुमची एक्झाम या कंडक्ट केल्या जाणार आहेत. ही महत्वपूर्ण अपडेट आहे. यानंतर उमेदवारांना त्यांची प्रवेश पत्र परीक्षेच्या 7 दिवस अगोदर उपलब्ध होईल. तसे परीक्षेचे ठिकाण, परीक्षेच्या सर्वसाधारण सूचना याबाबतची सर्व माहिती विभागाने संकेतस्थळ जे आहे tribal.maharashtra.gov.in यावर आणि टीडीसी वॉचमॅन टीडीसी वॉचमॅन 2026.cbtexamin.in या लिंकवर तुम्हाला ह्या संदर्भातल्या डिटेल ज्या आहेत त्या सर्व विभागाच्या डिटेल तुम्हाला इथं उपलब्ध होतील. या व्यतिरिक्त काय सांगितलंय, उपलब्ध करून दिली जाईल सदर लिंक सोबत उमेदवारांनी त्यांचे प्रवेश पत्र आणि परीक्षेच्या मार्गदर्शक डाउनलोड करून घ्यायचे आहेत. म्हणजे यावरतीच तुम्हाला काय करायचंय, तुमचं जे हॉल तिकीट आहे हॉल तिकीट डाउनलोड करून घ्यायचंय. महत्वपूर्ण अपडेट आहे. ज्या उमेदवारांनी वरील 1 ते 12 गटानुसार अर्ज अनेक प्रकल्प कार्यालयासाठी स्वतंत्र अर्ज केला असेल त्यांची परीक्षा एकाच परीक्षा केंद्रावर होईल. परंतु अनेक गटात स्वतंत्र अर्ज केले असेल त्याची त्या प्रकल्पांतर्गत केंद्रावर परीक्षा होईल. त्याचे प्रवेश पत्र सुद्धा वेगवेगळ्या गटानुसार उपलब्ध करून दिले जातील, याची नोंद घ्यावी. जर एखाद्या विद्यार्थ्यांनी एकाच गटामध्ये म्हणजे एकाच जिल्ह्यामध्ये जे एका गटातले जिल्हे दिसतात आपल्याला त्याच गटातल्या जिल्ह्यामध्ये केल्यास त्यांची एक्झाम एकाच वेळेस होईल. पण त्यांनी वेगवेगळ्या गटात असतील म्हणजे जसं आपण संभाजीनगर आणि अजून 2 जिल्हे सोबत होते हे एका गटामध्ये मोडतात. मग त्या ठिकाणी जर तुम्ही त्याच गटातले फॉर्म भरले असेल तर ती एक्झाम तुमची एकाच गटात होईल, म्हणजे एकदाच द्यावी लागेल. जर तुमचे 2 गट वेगवेगळे असतील, एक 11 तारखेला पेपर आणि एक 16 तारखेला असेल तर तुम्हाला 2 हॉल तिकीट सुद्धा तुम्हाला उपलब्ध होतील, हे इथं स्पष्ट केले. गट ड चे नियुक्ती प्राधिकरण प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय हे असल्याने चौकीदार पद भरती 2026 संदर्भात ऑनलाईन परीक्षा केंद्राचे नियोजन, परीक्षा केंद्रावरील समन्वय, निकाल प्रसिद्ध करणे, निवड सूची, दस्तावेज पडताळणी करणे, भरती प्रक्रियेशी संबंधित अनुवंशिक बाबीबाबत संपूर्ण कार्यवाही संबंधित प्रकल्प अधिकारी करतील, याची नोंद घेण्यात यावी असं या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलं गेलेलं आहे. म्हणजे काय, या ठिकाणच्या गोष्टी अतिशय स्पष्ट झालेल्या आहेत आणि त्यांनी ह्या सगळ्या ज्या आहेत लीना बनसोड हितालचे प्रमुख व्यक्ती त्यांच्या माध्यमातून हे परिपत्रक हे प्रसिद्ध करण्यात आलं आहे. त्यामुळे ज्यांनी या परीक्षेचा हॉल तिकीट फॉर्म भरलाय त्यांचं हे हॉल तिकीट असेल किंवा एक्झाम डेट असेल, डिटेल्स असेल या तुम्हाला उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे तुम्ही ह्या वेबसाईटला जाऊन आपलं हॉल तिकीट काढायचंय आणि परीक्षेसाठी तयार राहायचंय. तत्पूर्वी करिअर ऑर्बिट अकॅडमीची तलाठी भरती 2026 ही रेकॉर्डेड बॅच
उपलब्ध आहे. रेकॉर्डेड बॅच मध्ये लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये बॅच आहे आणि या बॅच वैशिष्ट्य एमपीएससी पॅटर्न नुसार ही संपूर्ण बॅच आपल्यासाठी ही उपलब्ध असणार आहे. आणि यामध्ये तुम्हाला तज्ञ शिक्षक असणार आहे, अनलिमिटेड वॉच टाइम आहे, तुमच्या टेस्ट रेग्युलर घेतल्या जाणार आहेत, त्यांच्या चालू घडामोडीच्या नोट्स तुम्हाला उपलब्ध असणार आहे, पर्सनल मेंटरशिप, करंट अफेअर वर आणि डाऊट क्लिअरिंग सेशन हा सुद्धा आपण या ठिकाणी कंडक्ट करणार आहोत. त्यामुळे महत्वपूर्ण बॅच आहे आणि तलाठी भरतीची 2026 ची जी एमपीएससी कडे परीक्षा केली आहे त्या धर्तीवरती याची तयारी ही करून घेतली जाते. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना एक महत्वपूर्ण संधी आहे आणि ही बॅच केवळ किती रुपये 699 मध्ये ही तुम्हाला उपलब्ध होणार आहे. या 699 मध्ये तलाठी भरती बॅच ही तुम्हाला आहेत. त्यामुळे संधी सोडायची नाहीये, बॅच जॉईन करायची आणि आपलं यश जे आहे ते नक्की करायचंय. ठीक आहे. या संदर्भात काही अजून अडचणी असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये करिअर ऑर्बिट अकॅडमीची लिंक दिली आहे. ती लिंक डाउनलोड करा, ऍप डाउनलोड करा आणि आपल्याला हवा तो कोर्स तुम्ही परचेस करा. किंवा खाली संपर्क क्रमांक दिलाय त्या संपर्क क्रमांकावर तुम्ही संपर्क साधू शकता आणि तुमचे डाऊट्स क्लिअर करू शकतात. ठीक आहे. थँक्यू.